पुण्यातील कोरेगाव पार्क येथील लेन नंबर 3 मध्ये जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत त्यांच्यावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र ही कारवाई अतुल चोरडिया, उद्योगपती सागर चोरडिया यांच्या दबावातून करण्यात आलेली आहे असा आरोप ते खाद्यपदार्थ विक्रेते करतायत. त्यांच्याकडे लायसन्स आहे, ते पालिकेकडचे जे लायसन्स असतात ते धारक आहेत. मात्र तरी देखील त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली? माझ्यासोबत पुण्याच्या महापौर मंजुषाताई आहेत. ताई, काय भूमिका आहे तुमची आता ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली? आरोप होत आहेत हे दबावातून कारवाई करण्यात आली. मला असं काही वाटत नाही की दबावातून कारवाई करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्या अधिकाऱ्यांना असे आदेश दिले की आपण तो झोन कोणता आहे तो चेक केला पाहिजे. तिथे झोनप्रमाणे सगळे पथारी व्यावसायिक आहेत का, त्यांचे लायसन्स बरोबर आहेत का, असं संपूर्ण प्रकरणाची पूर्ण चौकशी करून त्यांना मी माझ्याकडे अहवाल ठेवायला सांगितलं आहे. अहवाल आल्यानंतर नियमाप्रमाणे जे काय असेल ते होईल. पण आता जर आपण बघितलं तर ते लायसन्स धारक आहेत, ते लायसन्स दाखवत आहेत. काही आरोप ते थेट महानगरपालिकेच्या या जे कर्मचारी आहेत जे कारवाईला जातात तिथं त्यांच्यावर करतायत. नाही, लायसन्स सुद्धा मी चेक करायला सांगितले की एका घरात 2 लायसन्स आहेत का, किंवा लायसन्स दिल्यानंतरचे जे लायसन्स होल्डर्स आहेत ते अजून कुठे सरकारी कर्मचारी आहेत का. आपल्याकडे बरेच नियम आहेत. लायसन्स दिल्यानंतर पथारी व्यावसायिक त्या निकषामध्ये बसतात का हे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. ते सगळं पाहतील आणि मग माझ्या पुढे ते अहवाल ठेवतील. पण अचानक ही कारवाई का करण्यात आली? गेले 20-20 वर्ष 25-25 वर्ष ते तिथं आहेत, तिथं ते व्यवसाय करतायत. अचानक ही कारवाई का केली असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. नाही, मला असं वाटत नाही की कारवाई केली आहे. मी मगाशी म्हणाले तसं की त्यांची अशी चर्चा सुरू होती की त्यांना तो झोन जो दिला गेला होता, ज्या रस्त्यावरती त्यांचा व्यवसाय सुरू होता अनेक वर्षापासून, तो व्यावसायिक झोनच नाहीये. आणि जेव्हा मी चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्या लायसन्सवरती तिथला पत्ताही नाहीये. त्यामुळे त्यांना व्यवसायासाठी आपण पर्यायी जागा देऊ अशी चर्चा सुरू असताना ही कारवाई झालेली आहे. ताई, अजून एक त्यांच्यामध्ये असे आरोप होत आहेत की उद्योगपती अतुल चोरडिया आहेत, त्यांचं तिथं मुलाचं घरात लग्न होतं. अर्थात त्याच्यामुळं ही दबावापोटी कारवाई करण्यात आली. तिथं मोठे लोक येणार होते आणि रातोरात तिथं गार्डन बनवण्यात आलं, असे देखील आरोप या पथारी व्यवसायाकडून किंवा हे खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून केले जात आहेत. नाही, ते आरोप करतायत, पण त्या आरोपांची एकदा चौकशी सुद्धा आमच्या लेवलला केली गेली पाहिजे आणि ती सुरू आहे. मी त्या प्रकरणाची पूर्ण माहिती घेईन आणि मग परत आपल्याला भेटेल. ते जर लायसन्स धारक असेल तर त्यांच्यासाठी काय वेगळा विचार केलाय? कुठं त्यांना सेट करायचं का तिथं त्यांना पुन्हा एकदा? कारण त्यांची माग आहे की आम्हाला तिथंच आमचा व्यवसाय करायचा आहे. नाही, कसं असतं, पुणे महानगरपालिकेमध्ये कुठल्या क्षेत्रात व्यवसाय करायचे असे नियम आहेत आणि त्यांचे झोन सुद्धा ठरवून दिलेले आहेत. आणि 2 किंवा 3 हातगाड्यांचा किंवा पथारी व्यावसायिकांचा एक झोन नाही होऊ शकत. झोन हे कायम जास्तीचे असतात आणि वेगळे असतात. आणि त्यांच्या लायसन्सवरती तिथला ॲड्रेस सुद्धा नाही आहे. आपण त्यांचं पर्यायी व्यवस्था करणार होतोच आणि तसेच मी आता पालिकेला सुद्धा आदेश दिलेत की आपण पर्यायी व्यवस्था करायची जर नियमात ते बसत असतील तर. ताई, तुम्ही अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, काय नक्की पुढे आदेश दिलेत तुम्ही? पुढे त्यांना व्यवसाय करणं परवानगी आहे, काय असणार आहे? कसं असतं, लायसन्स असल्यानंतर जरी व्यवसाय करण्याची परवानगी असली तरी सुद्धा आपल्याला रस्त्यावरती अतिक्रमण होऊ द्यायचं नाहीये आणि लायसन्स होल्डर्सची आपल्याला पर्यायी व्यवस्था करायची आहेत असे मी आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे ते संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून माझ्या पुढे अहवाल ठेवतील आणि मग आपल्याला त्यांची पर्यायी व्यवस्था करता येते का ते आपल्याला पाहायचं आहे. अर्थात लेन नंबर 3 मध्ये कोरेगाव पार्क या ठिकाणी हा जो सगळा प्रकार घडलेला आहे त्याची संपूर्ण चौकशी करून अधिकाऱ्यांनी अहवाल महापौरांसमोर ठेवायचा आहे. त्यानंतरच तिथं हॉकर झोन आहे का, तिथं व्यवसाय करता येतं का, जरी हे लायसन्स धारक असेल तरी त्यांच्यासाठी एक ठराविक झोन असतो, एरिया असतो दिलेला, त्यांना पर्यायी व्यवस्था केली जाईल. मात्र हा सगळा चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतरच पुढचे निर्णय दिले जातील. मात्र अजून देखील जर आपण बघितलं तर हे सगळे पथारी व्यवसाय जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत ते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांना तिथंच व्यवसाय करायला परवानगी मिळावी या मागणीवर देखील ते ठाम आहेत. कॅमेरामॅन राजेश सह मी निकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.